शेतकरी मित्र नमस्कार. मी नितीन जाधव. धन्वंतरीच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे. आज तारीख आहे 13 डिसेंबर 2024. एकदम बाळासुधारा आपण श्री मदने सर यांच्या रानामध्ये आहे. आता आपण बघताय हे गव्हाचं पीक आहे. या गव्हाच्या बियाणावर आपण बीज प्रक्रिया करून ही उगवण झालेली आहे आणि याला साधारण 14 ते 15 दिवस आजचा 14-15 दिवस आहे आजचा. गव्हाला त्यांनी बीज प्रक्रिया करून ही उगवण क्षमता आलेली आहे. आणि याचमध्ये सरीमध्ये आपल्याला दिसते की ऊस बियाणं पण आपल्याला उगवलेलं दिसते. आजचा 15वा दिवस आहे आणि ऊस प्रक्रिया पण त्यांनी RPSमधून केलेली आहे. याची उगवण क्षमता बघताय आपण की 14-15व्या दिवशी याची उगवण क्षमता कशी आहे बघा. पानाचं बाळसं बघा. हा RPSचा चमत्कार आहे. 14-15व्या दिवशी याला साधारण 2 ते 3 पानावरती फुटवा आलेला आहे. हे बघा 100% उगवण आणि उगवण क्षमता 100% आहे. सगळीकडे कोंब ठोंब फुटलेले आहेत 15 दिवसामध्ये. गव्हाचं सुद्धा बघू शकता आपण की चांगल्या पद्धतीने उगवण झालेली आहे 13-14व्या दिवशी. सगळं प्लॉट असा घ्या साईडला, या साईडला. तर बीज प्रक्रिया केलेलं हे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण आहे की एकसारखी वाढ आहे. वाढ चांगल्या पद्धतीने लवकर झालेली आहे आणि याला खालून सुरुवातीलाच गतिमानता आलेलं आहे, जी पिकअप बसलेला आहे. आणि बियाणं गेल्या वर्षीचं घरातलं आहे. महत्वाचं सांगायचं झालं तर बियाणं घरातलं आहे असं मध्ये साहेबांचं म्हणणं आहे. घरातलं बियाणं वापरलंय. 100% उगवण आलेलं आहे गव्हाचं बियाणाचं. हे बघा, हे बघा ऊसाचं बियाणं पण घरचंच आहे. किती तरतरीत आहे. ऊस पण त्याकडला ठोंब दिसतोय तुम्हाला. 3 पानावरती ऊस आलेला आहे 14-15व्या दिवशी. आज कांडी प्रक्रिया केलेली आहे RPSमध्ये. RPSमध्ये साधारण 2 तास त्यांनी भिजवून ठेवलेलं आहे. हे बघा, हे उगवून कसं आलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, यातून आम्हाला हेच सांगायचं की बीज प्रक्रिया ही धान्यासाठी आणि ऊसाच्या पेऱ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि त्यासाठी तुम्हाला नक्कीच हा प्रयत्न करावा असं वाटेल, ज्यामुळे निरोगी राहील, माती चांगली होईल आणि यामुळे चांगल्या पद्धतीने उगवण क्षमता वाढेल. धन्यवाद.